नमस्कार, माझे नाव युवा मोरे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर. इथे मी पण एक स्टेथोस्कोप बनवण्याचा प्रयत्न केला. कशापासून बनवलं? हे नळी, वायरचा ट्यूब आणि काय सलाईनची पाईप आहे का ती? हां, छान. म्हणजे युवानीने जसंच्या तसं घरगुती टाकाऊ वस्तूपासून हे बनवलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने बनवलं तिने. तिला वाय आकाराची ट्यूब मिळाली नाही, तिने स्ट्रॉपासून तयार केली आणि खूप छान असं बनवलं आणि त्याचा रिझल्ट पण येत आहे. नमस्कार, माझे नाव कोमल मंगल चौहान. मी ना हे स्टेथोस्कोप वेगळा आणि लेवल पाहिजे. हां, आणि तुला वाय आकाराची नाही मिळाली? ठीक आहे, काही हरकत नाही. प्रयत्न चांगला राहिला. अशा पद्धतीनं तू करू शकते वाय आकाराची पण तयार. हां, नमस्कार, माझं नाव प्रज्वल वेदांत सिंग, जिल्हा परिषद शाळा. स्टेथोस्कोप बनवलं. हां, कसं बनवलं तू? तुला पण वाय आकाराची ट्यूब मिळाली का? नाही. मग तू काय केलं? छद्र पाडलं. हां, तिला लावलं नाही. अच्छा, म्हणजे बघा यांनी जुगाड लावला आहे ना. काय केलं की त्या पाईपपासूनच त्याला वाय आकाराची कशा पद्धतीने तयार करता येईल, जसं युवानीने स्ट्रॉपासून तयार केलं आणि याने त्याच पाईपला एकाला एक कट करून बरोबर त्यामध्ये फसवून ते वाय आकाराची ट्यूब तयार केली आणि खूप छान पद्धतीने असं स्टेथोस्कोप तयार केला. तर छान अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांना आपण जर थोडीशी आयडिया जर दिली आणि त्या ठिकाणी ती आयडिया बघून त्यांची कल्पना आहे की नाही, इनोव्हेशन ते वापरून या ठिकाणी खूप छान असा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी करून दाखवला. तर हेच उद्या भावी सायंटिस्ट किंवा भावी असे शास्त्रज्ञ घडू शकतात आणि खूप छान अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांमध्ये विकसित व्हावा, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे. सो मी एकदा परत थँक्स म्हणेल अगस्ता फाउंडेशनला की त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळत गेली आणि आज या ठिकाणी मुलं छान ॲक्टिव्ह होत गेले. थँक्यू.